मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे, मटका, लॉजिंग, अनेक इतर अवैध धंदे चालू आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे चासकमान धरण 80.73% इतके भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या 5 पैकी 3 दरवाजाद्वारे भीमा नदीपात्रात सायंकाळी 6 वाजता 1800 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे। कालव्याद्वारे 400 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यास धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला जाऊ शकतो। यामुळे भीमा नदीकाठील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन धरण प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती खेड तालुक्याचे पश्चिम भागातील पत्रकार निवृत्ती नायकरे आणि तुषार मोडवे यांनी दिली आहे। दरम्यान चासकमान धरणावर धरण कर्मचारी ज्ञानेश्वर कदम, बाळासाहेब आनंदकर, रोहिदास तनपुरे यांसह इतर कर्मचारी लक्ष ठेवून आहेत। भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। यापूर्वीच खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले होते, त्यातून अनियंत्रित विसर्ग सुरू आहे। भामा आसखेड धरण देखील निम्म्यापेक्षा अधिक भरले आहे। आता चासकमान धरण देखील 80% भरून त्यातून विसर्ग सुरू झाला आहे। पाणलोट क्षेत्रातील ओढे नाले 2 महिन्यांपासून प्रवाहित झाले असून ते दुधडी भरून वाहत आहेत। भीमा व आरळा नदीद्वारे चासकमान धरणात सरासरी 4000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे। धरणाच्या साखळीत संततधार सुरूच राहिल्यानं धरणातील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे। मागील वर्षी याच तारखेला धरणात 11.86% इतका पाणीसाठा शिल्लक होता, म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात 71% इतका जादा पाणीसाठा झाला असून धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार असल्यानं खेडसह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे। चासकमान धरणाच्या वरील बाजूला असणारे कळमोडी धरण दिनांक 24 जून रोजी 100% भरले आहे। या धरणातील संपूर्ण पाणी आरळा नदीद्वारे चासकमान धरणात येणार असल्यानं चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे। ॲटलास कॉपको कंपनीचे ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट घेतल्याच्या कारणावरून 6 जणांनी मिळून एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली। ही घटना खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडली। अक्षय अंकुश इंगळे वय वर्ष 32 राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार रोहन दौंडकर, निलेश दौंडकर आणि इतर 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय यांच्या भावाने ॲटलास कॉपको कंपनीचे ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे। या कारणावरून आरोपींनी अक्षय यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दहशत निर्माण केली। त्यानंतर अक्षय यांच्या भावाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। एका व्यक्तीने अक्षय यांना कंपनीचे काम करू नको म्हणून फोन करून धमकी दिल्याचं देखील सदरच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील 162 ग्रामपंचायतीपैकी पूर्वी काढण्यात आलेल्या सोडती तशाच ठेवून उर्वरित 103 ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या। 32 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण झाले आहेत, तर 71 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत। राजगुरुनगर येथे खेड पंचायत समितीच्या सभागृहात सदरची सोडत काढण्यात आली। यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्याद्वारे आरक्षण काढण्यात आले। तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी सरपंच पदाच्या सोडतीकडे पाठ फिरवली, तर काही निवडक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य त्यांचे समर्थक आरक्षण सोडतीला उपस्थित होते। महिलांसाठी सरपंच पद 50% आरक्षित असतानाही महिलांनी या आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली। सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुढील प्रमाणे: नागरिकांचा मागास प्रवर्ग देवोशी, कनेरसर, करंज विहिरे, रोहकल, वाडा, कडधे, मोई, निमगाव, पिंपरी बुद्रुक, भांबोली, हेद्रुज, चांडोली, बिरदवडी, सांडभोरवाडी, वरुडे, महिला राखीव, साबळेवाडी, कोयाळीतर्फे वाडा, वाकी खुर्द, कान्हेवाडी बुद्रुक, शिरोली, रासे, मेदनकरवाडी, दौंडकरवाडी, शिवे, भोसे, वाजवणे, चिंचबाईवाडी, वरची भांबुरवाडी, कुरकुंडी, कान्हेवाडीतर्फे चाकण, सातकर स्थळ, जवळके बुद्रुक। सर्वसाधारण साबुर्डी, बीबी, बहिरवाडी, वेताळे, एनिये, खुर्द, तळवडे, वाघू, मोहकल, विराम, कोळिये, वासुली, रेटवडी, सांगुर्डी, पाळूर, महाळुंगे, पांगरी, केळगाव, चिंबडी, कुरुळी, अनावळे, शेलगाव, काळूस, बहुळ, टाकळकरवाडी, मांजरेवाडी, आखरवाडी, राक्षेवाडी, कोरेगाव बुद्रुक, कुडे खुर्द, गाडकवाडी, संतोषनगर एलवाडी, कोरेगाव खुर्द, आंबोली, चरोली खुर्द,
पूर, सर्वसाधारण महिला राखीव, जैदवाडी, आसखेड खुर्द, वराळे, औदर, गोसासी, रानमळा, दोंदे, देशमुखवाडी, शेलू, कमान, कडूस, वाळद, वडगाव पाटोळे, गोनवडी, धानोरे, होलेवाडी, गोलेगाव, एनिये बुद्रुक, चिंचोशी, वाफगाव, कोयाळीतर्फे चाकण, पिंपळगाव तर्फे खेड. दरम्यान यापूर्वी 23 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायतीची काढण्यात आलेली आरक्षणे न बदलता तशीच जाहीर करण्यात आली आहेत. ती पुढील प्रमाणे: अनुसूचित जमाती एकलहरे, खरोशी, गोरेगाव, डेहणे, भोमाळे, मोरोशी, वांद्रा, शिरगाव, साकुर्डी, सुरकुंडी, दराकवाडी, नाणेकरवाडी, तुकाईवाडी, अहिरे, आडगाव. अनुसूचित जमाती महिला आव्हाट, खरपूड, कुडे बुद्रुक, घोटवडी, टोकावडे, धामणगाव खुर्द, धुवोली, नायफड, परसूल, भोरगिरी, शेंदुर्ली, आंभू, मिरजेवाडी, दावडी, गारगोटवाडी, खरपुडी खुर्द, औंढे. अनुसूचित जाती वहागाव, कळमोडी, चिखलगाव, तिफनवाडी. अनुसूचित जाती महिला चास, निगोजे, मरकळ, शिंदे आणि सुपे. यापूर्वी खेड तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीची सरपंचपद आरक्षण सोडती जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आल्या होत्या. यामध्ये खराबवाडी, जवळके खुर्द, कोहिडे बुद्रुक, सोळू, वडगाव घेनंद, धामणे, गुळाणी, रौंधळवाडी, आसखेड बुद्रुक, आंबेठाण, वाशेरे, सायगाव, कडाचेवाडी, बोरदरा, पाईट, कोये, खालुंबरे, टेकवड्या ग्रामपंचायतीचा समावेश होता. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकामांना चाप बसवण्यासाठी योजना आखली आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पीएमआरडीएसह आयुक्त अनधिकृत बांधकाम निर्मूलन डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी पाटील यांनी लेखी पत्र देऊन सर्व दुय्यम निबंधक यांना उचित निर्देश देण्याची विनंती केली आहे. तसेच पीएमआरडीए मार्फत विनापरवानगी अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे. परवानगी घेतल्यानंतर देखील रेरा प्राधिकरणाची परवानगी अत्यावश्यक असल्याचे पीएमआरडीए मार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे भूखंड घेणाऱ्या नागरिकांची फसवणूक होणार नाही. पीएमआरडीए हद्दीमध्ये रहिवासी कारणाने भूखंड घेत असताना नागरिकांनी पीएमआरडीए परवानगीसह रेरा प्राधिकरणाची परवानगी आहे का हे तपासूनच भूखंड घ्यावे, अन्यथा फसवणूक झाली व त्या ठिकाणी बांधकाम केले तरी ते अनधिकृत ठरवण्यात येणार असल्याचे देखील पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे. एकेकाळी दिवसभर वर्दळ असणारं चाकण आंबेठाण रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालय आता ओस पडलंय. चाकणमध्ये बीएसएनएल लँडलाईन फोन घेण्यासाठी कधी काळी कित्येक दिवसांची वाट पाहावी लागायची. मोबाईल क्रांतीनंतर आता ही परिस्थिती बदलली आहे. बीएसएनएल लँडलाईन जवळपास हद्दपार झालाय. बदललेली स्थिती पाहून मोबाईल क्षेत्रात असलेल्या बीएसएनएलची मोबाईल सेवा ऑक्टोबर 2002 मध्ये लॉन्च झाली. पुढच्या अगदी 1.5 ते 2 वर्षात ही भारतातील क्रमांक 1 ची मोबाईल सेवा देणारी कंपनी बनली. मात्र आता बीएसएनएलचे मोबाईल देखील दुरापास्त झालेत. बीएसएनएल मध्ये असलेली अंतर्गत आव्हानं, सरकारी नियंत्रण आणि कामांमध्ये होणारा कथित सरकारी हस्तक्षेप यामुळे कंपनीची ही अवस्था झाल्याची चर्चा आहे. चाकण परिसरात सध्या बीएसएनएल ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून सेवा देत आहे. मात्र ती ठराविक भागातच. कंत्राटी कामगार हे सगळे कामकाज पाहतात. त्यामुळे त्यांचे वापरकर्ते देखील अत्यंत कमी आहेत. कधी काळी नंबर 1 असणारी ही कंपनी रसातळाला गेली असल्याचं त्यांच्या कार्यालयांची स्थितीच सांगतेय. पीएमपीएमएल बस ऑनलाईन तिकीट यंत्रणा नावालाच असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. नागरिकांनी प्रत्यक्ष या बसमध्ये प्रवास करताना खिशात रोकड ठेवावी लागत आहे. ऑनलाईन तिकिटाचे पैसे देण्याचा प्रयत्न केल्यास पीएमपीएमएलची सिस्टीम तांत्रिकदृष्ट्या अडचण दाखवते. मात्र पैसे खात्यातून जातात व ते 3 दिवसांनी पुन्हा बँक खात्यात येतात. त्यामुळे ऑनलाईन सिस्टीमवर विश्वास न ठेवता सोबत काही रोकड ठेवूनच प्रवास करावा असे दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी सांगत आहेत. यंदा मे महिन्यापासूनच पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन देखील पेरता आले नाही. परंतु ज्यांनी सोयाबीन पेरले आहे त्यांचे सोयाबीन तुरळक प्रमाणात आले आहे. काही सोयाबीन पिवळे पडले असून यंदा सोयाबीनचे उत्पादन घटणार असल्याचं खेड तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत. राजगुरुनगर तहसील कार्यालयाच्या शेजारी जिल्हा सहकारी बँकेच्या समोर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना बँक, तहसील, पोलीस उपविभागीय अधिकारी खेड आणि न्यायालय या ठिकाणी जाण्यास प्रचंड त्रास होत आहे. मात्र प्रशासनाचे तालुका मुख्यालय असलेले या भागाकडे दुर्लक्ष झाले असून तालुक्यातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नसल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे. नाणेकरवाडीजवळील ठाकर बस्तीतील एका कामगाराच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी घेरले. हा चिमुरडा मुलगा कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. मात्र सुदैवाने या भागातील नागरिकांनी या मुलाला श्वानांच्या हल्ल्यातून वाचवल्याचं स्थानिक कार्यकर्ते अतुल नाणेकर यांनी कळवले आहे. पावसामुळे आळंदी शहरात पुन्हा ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
यातच आळंदी नगर परिषद कमान समोरील रस्त्यावर खड्डा पडला असून एका अज्ञात नागरिकाने या खड्ड्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यात दगडी टाकून झाडाची फांदी त्यात रोवली। प्रशासनाच्या लक्षात सदरची बाब आल्यानंतर तत्काळ तो फांदी उभारलेला खड्डा बुजवण्यात आला। आळंदी मरकळ रोड धानोरे फाटा या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत। याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे। या रस्त्यावर खड्डे असल्याने मोठी वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे। येथील एका स्थानिक गावकरी यांच्या पायावरून गाडी जाऊन गंभीर इजा झाली आहे। तसेच शाळेतील मुलांना जायला उशीर होत आहे। कामगार वर्गाला कामाला येताना आणि घरी जाण्यास उशीर होत आहे। याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास खड्ड्यात वृक्षारोपण करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख सचिन गावडे यांनी पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्क बरोबर बोलताना सांगितले आहे। आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी। हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात। आषाढी एकादशी नुकतीच पार पडली। गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर वारीतले अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। अशातच एका आजीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। यामध्ये आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणारा, प्रत्येक वारी सोबत करणारा पती वाटेत अर्ध्यात सोडून गेल्यानंतर सुद्धा या आजीनं जे केलंय ते पाहून अनेकांना खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला आणि नकळत डोळ्यात पाणी देखील आलं। या आजीनं आपल्या पतीवरचं प्रेम त्याच्या सोडून जाण्यानंतर सुद्धा कमी होऊ दिलं नाही आणि पांडुरंगाची वारीही चुकू दिली नाही। ही आजी वारी झाल्यानंतर चंद्रभागेत आली आणि त्यानंतर तिनं जे केलं ते पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला। या आजीनं आजोबांचा फोटो सोबत घेऊन यावर्षीची वारी पूर्ण केली आणि शेवटी आजोबांच्या फोटोला चंद्रभागेत स्नान देखील घातलं। सोशल मीडियावर हे फोटो चांगलाच व्हायरल झालाय। पुण्याची गणना कोण करी, आजकाल कोण लावतं एवढा जीव, अशा अनेक कमेंट या फोटोवर येऊ लागल्यात। रोहकल येथील पूर्व ठाकरवाडी शेजारी असणारी सेफ एक्सप्रेस या कंपनीची भिंत पडली आहे। कंपनीमध्ये राहणाऱ्या कामगारांचे टॉयलेटचे पाणी, धुणे भांड्याचे सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे सदरच्या या परिसरात दुर्गंधी पसरून डासांचे प्रमाण वाढले असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत। माझं नाव जयश्री तुषार काळे। मी रोहकलच्या पूर्व ठाकरवाडीत राहणारी रहिवासी आहे। ठाकरवाडीच्या शेजारी जी सेफ एक्सप्रेस कंपनी आहे तिच्या तुटलेल्या वॉल कंपाऊंडमुळे तिथे राहणाऱ्या कामगारांचे सांडपाणी, धुण्या भांड्याचे पाणी उघड्यावर सोडले आहे। त्यामुळे इथे मच्छर निर्माण होऊन नागरिक आजारी पडत आहेत आणि त्याच्यावर काहीतरी शासनाने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। खेड तालुका राजगुरुनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल राक्षे यांची महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने खेड तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। बजरंग दल सेवा सप्ताहाच्या निमित्ताने वरोडी या ठिकाणी वृक्षारोपण आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने वरोडे, वाफगाव, गाडकवाडी, चिजबाईवाडी, गुळाणी या गावांमधील नागरिकांचा मोठा सहभाग होता असे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंड यांच्याकडून कळवण्यात आले आहे। खेड तालुक्यातील पोलीस विभागाची विविध विकास कामे, मागण्यांसह खेड तालुक्यातील पोलीस विभागाचे अवैध धंदे यावरील सुटलेले नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न, स्थानिक युवकांना रोजगार आदी विविध विषयांकडे विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी लक्ष वेधले। कालच पुणे लाईव्ह न्यूजनं खेड तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशन मार्फत कशा प्रकारे अवैध धंदे आणि त्यासाठी सामाजिक तसंच विविध संघटनांचे कार्यकर्ते यांनी उच्छाद मांडलाय याचे वृत्त दिलं होतं आणि त्यानंतर सोमवारी 7 जुलै 2025 रोजी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संपूर्ण पोलीस विभागाच्या पंचनाम्यासह लेखाजोखा सरकारपुढे मांडला। आमदार बाबाजी काळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। 2025-26च्या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। सन 2024 मध्ये 1740 पोलीस भरतीची पदे भरली गेली। यामध्ये पोलीस शिपाई भरती झाली तेव्हा तांत्रिक कारणामुळे वय संधी देता आली नाही। त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये पुढच्या भरतीमध्ये वय संधी देऊ व पोलीस भरती लवकरात लवकर काढण्यात येईल असे सांगितले होते। त्या उमेदवाराचे वय 2024ला पूर्ण झाले असले तरी त्यांना एक विशेष संधी देण्यात यावी। येणाऱ्या जाहिरातीमध्ये त्यांचे वय पूर्ण झाले आहे, त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी
आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये खेड पोलीस स्टेशन, आळंदी पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन आणि माळुंगे पोलीस स्टेशन येत आहे। त्यामध्ये खेड पोलीस स्टेशनचं इमारतीचं काम पूर्ण होत आलेलं आहे। उर्वरित कामासाठी फर्निचर आणि कंपाऊंड वॉलसाठी 2 कोटी रुपयाची निधीची गरज आहे, ती मिळावी। आळंदी पोलीस स्टेशनला 30 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि धन्यवाद देतो। चाकण पोलीस स्टेशनला प्रशासकीय कार्यालय बांधकाम करण्यासाठी चाकण नगर परिषद हद्दीतील गट नंबर 2493 लवकरात लवकर मिळावी असा आदेश आपल्या विभागामार्फत या ठिकाणी व्हावा। त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे, मटका, लॉजिंग, अनेक इतर अवैध धंदे चालू आहे। विशेष खेदाची बाब एवढी आहे की आळंदी हे जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांचं संजीवन समाधी आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा असे धंदे चालत असताना शासनाचं लक्ष कोणत्या बाजूने आहे? शासनाला मी विनंती करतो की संबंधित जी पोलीस स्टेशन आहेत त्यांना आपण या ठिकाणी ते धंदे बंद करण्यासाठी हे करावेत। खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे साहेब, आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकसाठी टोईंग व्हॅन या ठिकाणी सुरू आहेत। त्या टोईंग व्हॅनना या ठिकाणी आदेश द्यावेत की वारकऱ्यांच्या सुद्धा 2 व्हीलर त्या ठिकाणी पकडल्या जातात। होमगार्डमधील लोकांना 365 दिवस काम मिळावे किंवा त्यांना पोलीस विभागात समाविष्ट करावे अशी एक मागणी आहे आणि त्या माध्यमातून भीमाशंकर भागात अनेक पर्यटक येतात। शिरगाव परिसरात एक पोलीस चौकी व्हावी आणि SEZ जवळ एक चौकी व्हावी हे करतो। फक्त उद्योग याच्यावर एकच मिनिट शेवटचा घ्या शेवटचा। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण MIDC मध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नाही आहेत। वारंवार वीज जाणे, वाहतूक कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढणे, घाणीच्या साम्राज्याने नागरिक धोक्यात आलेले आहेत। या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आपल्या माध्यमातून उद्योगमंत्री महोदयांना विनंती करतो की या सर्व सुविधा लवकर MIDC मध्ये मिळाव्यात। MIDC मध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळणं अपेक्षित आहेत। नोकरी मागण्यासाठी गेलेल्या युवकांना अरेरावी करून न्याय दिला जात नाही। स्थानिकांना उद्योगामध्ये सहव्यवसाय दिले जात नाही। काही ठराविक लोकांनाच दबावाखाली व्यवसाय दिला जातो, त्यामध्ये कंपन्यांचे काही HR सुद्धा भागीदार आहेत। CSRच्या माध्यमातून बऱ्याच कंपन्या सहकार्य करतात, परंतु अनेक कंपन्यांचा CSR कुठे जातो याची आतापर्यंत कल्पना नाही। सदर कंपन्यांनी तालुक्याच्या विकास कामांसाठी CSR द्यावा अशी आपल्या मार्फत या ठिकाणी उद्योगमंत्री महोदयांना विनंती करतो। या ठिकाणी MIDC मध्ये मोठ्या परताव्याचा घोटाळा आहे। संपादित शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही। राजगुरुनगर शहरातील कॅलिफोर्निया हाइट्स गृहरचना सोसायटीमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आणि रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महिलांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। श्री क्षेत्र भीमाशंकरकडे येणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी दिशादर्शक फलकांची उभारणी काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।